ते डोळे आपण वेस्ट जर्मनीहून घेऊन येतो. गौराईच्या पोटामध्ये आपण धान्य ठेवतो अशी परंपरा आहे, तर आम्ही त्याचं डिझाईन त्याच प्रकारे केलेलं आहे. सो गणपती बाप्पाला फेटा आणि गौराईला नमस्कार, मी नम्रता दळेकर. माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 19 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि थोड्या काही दिवसातच म्हणजे लगेचच तिसऱ्या दिवशी गौरीचं आवाहन देखील प्रत्येक घराघरात होणार आहे. तर प्रत्येक घरामध्ये गौरीला सुंदररित्या असं दागिन्यांनी सजवलं जातं. कोणकोणते असे दागिने आहेत ते आपण आता साडी घरमध्ये आलेलो आहोत. इथेच आपण छान छान असे गौरीचे दागिने पाहणार आहोत. गौरीचे मुखवटे, गौरीची साडी. तर आता आपण इथे बघतोय की गौरीला असं सुंदर अशा व्हाईट आणि रेड साडीमध्ये सजवलेलं आहे. देवीने असं सुंदर असं लांबलचक मंगळसूत्र देखील यामध्ये घातलेलं आहे. छान तोडे घातलेले आहेत. तर आता तुम्ही बाहेरच्या गौरीला बघितलंच असाल, तर आतमध्ये आता आपण गौरीचे सुंदर सुंदर असे दागिने आणि छानसे मुखवटे आता आतमध्ये जाऊनच बघूया. चला तर मग. आता तुम्ही बघताय माझ्या बाजूला छान अशा 4 गौरी आहेत. पहिली गौरी अशी छान कोळीन पद्धतीने तिला सजवलेला आहे. हिला छानसा हार घातलेला आहे. हिचं छोटंसं मंगळसूत्र आहे. यानंतर तिला मोठासा हार देखील घातलेला आहे. यानंतर ही ठुशी आहे. हिचे झुमके देखील इतके सुंदर आहेत की तिला अगदी शोभून दिसणारे आहेत. यानंतर हिची ही नथ देखील मोत्याची तिच्यावरती खूप शोभून दिसते. तर आता तुम्ही बघताय माझ्या मागे छान छान अशा गौरी आहेत. माझ्यासोबत सोनाली ताई आहेत. या बरीच वर्ष या गौरीचे दागिने विकत आहेत, तसेच देवीचे छान छान मुखवटे देखील विकत आहेत. जाणून घेऊया यांच्याकडूनच या गौराईंच्या दागिन्यांबद्दल आणि त्यांच्या साड्यांबद्दल अधिक माहिती. नमस्कार, माझं नाव सोनल गौतम राऊत. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या दुकानामध्ये विविध प्रकारच्या रेडीमेड साड्यांसाठी आपण प्रसिद्ध आहोत, परंतु अजून एक आपलं वैशिष्ट्य आहे की सर्व प्रकारच्या गौराई आपल्याकडे मिळत असतात. म्हणजे तुम्ही म्हणाल सर्व प्रकारच्या, म्हणजे तर पीओपी मध्ये सगळ्यांना माहितीच आहे. आता फायबर देखील फार जुनं झालेलं आहे किंवा ट्रेंडिंग मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. बरेच लोकांना फायबरची जाणीव आहे. लाकडी गवर आपल्याकडे असते. त्या गौराईचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ती एका लाकडात कोरलेली असते. तिचे डोळे आपण वेस्ट जर्मनीहून घेऊन येतो. सो आपल्या डोळ्यांसारखेच ते बोलके आणि काचेचे असतात. सो तिची मागणी देखील प्रचंड आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये ती फक्त आणि फक्त आपल्याकडेच मिळते, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर लाकडी गौरीचं झालं, नंतर पीओपीचं झालं आणि फायबर आपण ह्याबद्दल बोलत होतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हाफ बॉडी आहे. म्हणजे ही तुम्ही माझ्या मागे जे पाहत आहात ती अखंड मूर्ती आहे, परंतु 2 वर्षांपासून आपण गौराईमध्ये हाफ बॉडी घेऊन येतो आहोत. म्हणजे फायबर बॉडी घ्यायला गेलं, म्हणजे गौराई जर घ्यायला गेलं तर थोडीशी कॉस्टली असते. तर लोकांना आपण बेस्ट काय देऊ शकतो, म्हणूनच आम्ही गौराईमध्ये हाफ बॉडी घेऊन आलो गौरीची. त्याच्या खाली मग तुम्हाला असा स्टँड या प्रकारे ठेवावा लागतो आणि मग ती गौराई तुम्ही त्याच्यावरती सजवू शकता. तर ह्याच्यावरची बॉडी आपल्याकडे पीओपी मध्ये मिळते, फायबर मध्ये मिळते, प्लास्टिक मध्ये मिळते, कापडीमध्ये तर सगळ्यांना माहितच आहे कापडामध्ये आहे, परंतु प्लास्टिक आणि फायबर याच्यामध्ये खूप जास्त मागणी आहे गेल्या 2-3 वर्षापासून.
गौराईच्या पोटामध्ये आपण धान्य ठेवतो अशी परंपरा आहे, तर आम्ही त्याचं डिझाईन त्याच प्रकारे केलेलं आहे. त्याला खाली नॉब असतो, त्यात तुम्ही धान्य भरून ठेवू शकता. सो आपलं पारंपरिक गोष्टीला आपण पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल की गळ्यामध्ये घालू शकतो किंवा इथून फोल्डिंग असते, तर तुम्ही बांगड्या घालू शकता. ह्याला आता सध्या स्प्रिंगच्या बांगड्या घातल्या आहे, परंतु आपल्या गौरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गौरी तुम्हाला मनगटामधून देखील, गौरीचा हात मनगटापासून देखील वेगळा करता येतो. म्हणजे बऱ्याच लोकांकडे वर्षानुवर्षाच्या सोन्याच्या बांगड्या असतात, मग ते त्यांना घालता येत नाही. तर आपल्या गौराईमध्ये तुम्हाला तसा प्रॉब्लेम येणार नाही, कारण हात इकडनं निघणार आहे. सो तुमच्याकडे ज्या बांगड्या असतील किंवा तिच्या ज्या बांगड्या असतील गौराईच्या सोन्याच्या, तुम्हाला करण्याची इच्छा असेल, ते अगदी हाताबरोबर बांगडी तुम्ही तिला भरू शकता. काचेची बांगडी तिला तुम्ही भरू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बुगडी. सगळीकडे कानातलं घालतात, झुमके घालतात, सगळं घालतात, पण बुगडीसाठीचा होल फार रेअर लोकांकडे. हे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे गौराईचं, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण पहिल्या वेळेपासूनच काळजी घेतलेली आहे. तर तुम्ही अगदी बुगडीपासून ते वरती बिंदी ही फार आता कॉमन झाली आहे, परंतु जोडवीला देखील होल आहे. म्हणजे तुम्ही सोन्याची, चांदीची, तुम्ही हिला जोडवी देखील घालू शकता. म्हणजे अशी पूर्ण सोय आपण अवेलेबल तुम्हाला करून दिलेला आहे. त्याच्यासाठी की जोडवी घालायची असेल तर जोडवी घालू शकता, हातामध्ये सोन्याची बांगडी घालायची असेल तर हाताबरोबरची बांगडी घालू शकता आणि बुगडी देखील घालू शकता. सो सर्व प्रकारचे अलंकार तुम्ही तिला घालू शकता, नटवू शकता. आपण वरती इथे गौराईला छान बिंदी घातली आहे, कानामध्ये बुगडी घातलेली आहे, त्यानंतर झुमके घातलेले आहे. बाई पण भारी देवा यातले हे झुमके आहेत. ओके, त्यानंतर नथ घातलेली आहे, ठुशी आहे. ठुशी आता ही थोडीशी लूज आहे, परंतु थोडी ब्रॉड मध्ये वापरली जाते, कारण हा जो गॅप असतो गौराईच्या गळ्यातला तर तो झाकण्यासाठीचं काम ठुशी करत असते. सो ठुशी आहे, मंगळसूत्र आहे, नंतर हा बोरमाळ आहे, त्याला अटॅच लक्ष्मी हार केलेला आहे. त्यानंतर हातात स्प्रिंगच्या बांगड्या आहेत, त्याच्यामध्ये मोत्याच्या बांगड्या हव्या असेल तर मोत्याच्या. त्यानंतर इकडे नथीची साडी पिन, आपण जसं आपण सजतो तसंच आम्ही गौरीला पण सजवलेला आहे. सो तिला नथीचा पिन दिलेला आहे. हा थोडासा वेगळा पण असा भरीव दिसणारा हार आहे. मंगळसूत्र आहे. त्यानंतर तुम्ही ह्याला तोडे देखील घालू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मी हार आहे, मंगळसूत्र आहे. गळ्याबरोबर तसं ठुशी आपण तिला घातली होती, तसंच ही ठुशीच आहे, पण मंगळसूत्र ठुशी हिला म्हणतात. सो ही ठुशी आपण घातलेली आहे. मोत्याचे झुमके इथे आहेत. सो प्रत्येक दागिना तुम्ही तिला घालू शकता. तर आता आपण पाहिलं की सोनल ताईने आपल्याला छान छान असं गौरींबद्दल माहिती सांगितलेली आहे. संपूर्ण गौरीचे दागिने याबद्दल देखील त्यांनी आपल्याला छान छान सांगितलेलं आहे. तसेच आपण गौरीला कसं नटवलं आहे, गौरीच्या प्रत्येक दागिन्यांबद्दल आपण माहिती जाणून घेतली. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे साडीघर दुकान आहे हे स्पेशली साडींबद्दल खास दुकान म्हणून ओळखलं जातं. जाणून घेऊया सोनल ताई यांच्याकडून याविषयीची जास्त माहिती. आपल्याकडे नऊवारी साड्या तर आहेतच, ह्या आपल्या वर्षाच्या 12ही महिने आपण विकत असतो, परंतु गौराईसाठीची स्पेशल साडी फक्त आणि फक्त आपल्याकडे मिळते. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे. सो 3-3 महिने आपल्याकडे त्याचं बुकिंग चालू असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आपण करत असतो. गौराईला फक्त 6 वारी साडी नाहीच, तर 9 वारी साडीचा देखील आपण अलंकार करू शकतो, तिला सजवू शकतो. त्यानंतर तुमची मूर्ती नसेल, तुमचा फक्त स्टँड असेल, त्याला देखील तुम्हाला आम्ही रेडी टू वेअर नऊवारी करून देतो, जेणेकरून तुम्हाला तिला पूर्ण छानपणे सजवता येऊ शकतं. गौराईंच्या साड्यासोबत 2-3 वर्षापासून आपण फेटेही देत आहोत. सो गणपती बाप्पाला फेटा आणि गौराईला दोन्ही सेम किंवा मॅचिंग फेटा करण्याची सुद्धा परंपरा आता चालू झालेली आहे. सो गौराईसाठीचे फेटे आपल्याकडे तयार आहेत, ते देखील आपण पाहूया. इथे तुम्ही बघताय छान छान असे फेटे गौराईचे आपण इथे लावलेले आहेत छान प्रकारे. इथे मोत्यांची माळ देखील या फेट्याला लावलेली आहे. ह्याच्यात विविध प्रकारचे रंग देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. यानंतर ह्याला वेगळी अशी जर आहे.
वेगवेगळ्या अशा प्रकारांनी ह्याला सजवलेला आहे. इथे तुम्ही बघताय की वेल्वेटचा हा जो फेटा आहे तो अतिशय सुंदर असा दिसतोय. जर तुमच्या गौराईची साडी लाल किंवा हिरव्या रंगात असेल तर तुम्ही हा फेटा देखील गौराईला लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघताय की नारंगी रंगाचा हा फेटा आहे. ह्याला छान अशी गोल्डन रंगाची जर आहे आणि ह्याला हा मोत्याची माळ लावल्यामुळे ही अतिशय सुंदर दिसते. यानंतर तुम्ही असं बघता इकडे की हा जांभळ्या रंगाचा फेटा आहे. ह्याला सुद्धा अशी सिल्वर याच्यामध्ये बॉर्डर आहे, त्यामुळे हा मोत्याची माळ देखील याच्यावरती सुंदर अशी वाटते. आपण साडीघर या दुकानात छान अशा गौराईंच्या साड्या, गौराईंचे दागिने, गौराईचे वेगवेगळे अलंकार आपण पाहिले. सगळ्यात शेवटी आपण गौराईंचे फेटे देखील हे तुम्ही बघत आहात. इथे छान छान असे वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे गौरीचे सुशोभित असे केलेले फेटे आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जशी गौराई सजवायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील हिला फेटे देखील अशा प्रकारे लावू शकता. तर मग तुम्हाला यामधल्या कोणत्या गोष्टी आवडल्या? गौराईचे फेटे आवडले, गौरीच्या साड्या आवडल्या की गौरीचे अलंकार आवडले? हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या mymahanagarmanini.com ला व्हिजिट करा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा.